हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आज आपण शिकणार आहोत यूज ऑफ शूड इन स्पोकन इंग्लिश. म्हणजे शूडचा यूज इंग्रजी बोलताना कसा करायचा किंवा शूड पासून सेंटेन्सेस कशी बनवायची हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व लक्षपूर्वक बघा. शूडचा यूज इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त केला जातो कारण शूड हे इंग्रजीमध्ये सर्वात जास्त यूज होणारे मॉडेल वर्ब आहे. तर शूडचा अर्थ होतो पाहिजे. पाहिजे म्हणजे एखादी वस्तू पाहिजे असा होत नाही. तर जेव्हा आपल्याला म्हणायचं असते, की तू हे काम करायला पाहिजे किंवा तू तिथे जायला पाहिजे. तर हे वाक्य ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, की जेव्हाही आपल्याला एखाद्याला सल्ला द्यायचा असेल, ॲडव्हाइस द्यायची असेल, तेव्हा आपण इंग्रजीमध्ये शूडचा यूज करतो. तर बघा, शूडचा यूज करण्यासाठी देखील एक स्ट्रक्चर आहे. सर्वात आधी आपण ते स्ट्रक्चर समजून घेऊया. स्क्रीनवर तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसत आहे, या स्ट्रक्चरचा यूज करून आपण शूड पासून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवतो. तर बघा, वाक्य बनवताना सर्वात आधी आपण यूज करतो सब्जेक्ट, त्यानंतर शूड आणि शूड नंतर आपण यूज करतो व्ही वन. व्ही वन म्हणजे वर्बची फर्स्ट फॉर्म. तर वर्ब कोणते कोणते असतात? स्पीक, लर्न, सिंग हे काय आहेत? वर्ब आहेत. आणि लास्टमध्ये आपण यूज करतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आपण सेंटेन्सच्या अकॉर्डिंग यूज करू शकतो. तर आता आपण शूड पासून काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, तू रोज सकाळी लवकर उठायला पाहिजे. तर बघा, हे वाक्य ऐकल्यानंतरच आपल्या लक्षात येते की आपण ॲडवाइस देत आहोत. तर सेंटेन्स कसं होईल? यू शुड वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. बघा, स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग आपण वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट घेतलं. सब्जेक्ट काय आहे? यू. आता सब्जेक्ट नंतर आपण यूज करणार शुड आणि शुड नंतर आपण यूज करणार व्ही वन. व्ही वन म्हणजे वर्बची फर्स्ट फॉर्म. वेकअप काय आहे? आपलं वर्ब आहे. आणि लास्टमध्ये आपण यूज केलेला आहे ऑब्जेक्ट. तर आपल्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट काय आहे? अर्ली एव्हरी मॉर्निंग. तर आपलं वाक्य कसं झालं? यू शुड वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. तर हे जे सेंटेन्स आपण बघितलं, हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे कारण आपण सध्या पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बद्दल बोलत आहोत. तर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आपल्याला तिथे वेळेवर पोहोचायला पाहिजे. आपल्याला तिथे वेळेवर पोहोचायला पाहिजे. तर वाक्य कसं होईल? वी शुड रीच देअर ऑन टाइम. आणि नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तुम्हाला तिथे जायला पाहिजे. इथे देखील आपण ॲडवाइस देत आहोत, की तुम्हाला तिथे जायला पाहिजे. तर सेंटेन्स कसं होईल? यू शुड गो देअर. यू शुड गो देअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, त्यांनी मेहनत करायला पाहिजे. आपण इथे थर्ड पर्सन बद्दल बोलत आहोत, की त्यांनी मेहनत करायला पाहिजे. तर सेंटेन्स कसं होईल? दे शुड वर्क हार्ड. दे शुड वर्क हार्ड. नेक्स्ट सेंटेन्स बघा, मला तिची मदत करायला पाहिजे. इथे आपण स्वतःबद्दलच बोलत आहोत, की मला तिची मदत करायला पाहिजे. सेंटेन्स काय होईल? आय शुड हेल्प हर. बघा, अगदी इझिली आपण बोलू शकतो आय शुड हेल्प हर म्हणजे मला तिची मदत करायला पाहिजे. तुम्ही बघितलं की शूडचा यूज करून आपण अगदी इझिली पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवू शकतो. तर आता आपण पाहूया की शूड पासून निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची. आय होप की इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, आता आपण पाहूया शूडचा यूज करून निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची ते. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचं देखील एक स्ट्रक्चर आहे. तर सर्वात आधी आपण ते स्ट्रक्चर समजून घेऊया. स्ट्रक्चर आहे, वाक्याच्या सुरुवातीला येईल सब्जेक्ट आणि त्यानंतर आपण यूज करणार शुड नॉट. पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण यूज केलं होतं शुड, पण इथे आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवत आहोत. त्यामुळे इथे आपण शुड नंतर नॉटचा यूज करणार आणि त्यानंतर व्ही वन आणि लास्टमध्ये ऑब्जेक्ट. तर आपलं स्ट्रक्चर काय झालं? सब्जेक्ट प्लस शुड नॉट प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म त्यानंतर ऑब्जेक्ट. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, आपलं एक्झाम्पल आहे, आपण मोठ्यांचा अपमान नाही करायला पाहिजे. काय आहे आपलं वाक्य? आपण मोठ्यांचा अपमान नाही करायला पाहिजे. तर आपलं वाक्य कसं होईल? वी शुड नॉट डिसरिस्पेक्ट एल्डर्स. बघा, इथे देखील आपण वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट घेतलं. सब्जेक्ट काय आहे? वी. त्यानंतर आपण शुड नॉट यूज केलं. काय यूज केलं आपण? शुड नॉट. कारण आपलं सेंटेन्स निगेटिव्ह आहे. त्यामुळे आपण इथे शुड नॉटचा यूज केला. आणि त्यानंतर वर्ब आहे डिसरिस्पेक्ट आणि लास्टमध्ये एल्डर्स काय आहे? ऑब्जेक्ट. तर आपलं वाक्य काय झालं? वी शुड नॉट डिसरिस्पेक्ट एल्डर्स. आपण मोठ्यांचा अपमान नाही करायला पाहिजे. वी शुड नॉट डिसरिस्पेक्ट एल्डर्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघा,
तू खोटं नाही बोलायला पाहिजे. आपण बघा मुलांना बऱ्याचदा असं म्हणत असतो, की तू खोटं नाही बोलायला पाहिजे. यासाठी आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? यू शुड नॉट स्पीक लाय. यू शुड नॉट स्पीक लाय. म्हणजे तू खोटं नाही बोलायला पाहिजे. आपण मुलांना देखील बऱ्याचदा ॲडवाईस करत असतो ना. नेक्स्ट सेंटेन्स बघा, तू आता तिथे नाही जायला पाहिजे. तू आता तिथे नाही जायला पाहिजे. तर आपलं वाक्य कसं होईल? यू शुड नॉट गो देअर नाऊ. यू शुड नॉट गो देअर नाऊ. म्हणजे तू आता तिथे नाही जायला पाहिजे. इतक्या सोप्या पद्धतीने आपण शूड यूज करून सेंटेन्सेस बनवू शकतो. आणि नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तिने एकटीने नाही जायला पाहिजे. बघा काय आहे आपलं वाक्य? तिने एकटीने नाही जायला पाहिजे. तर आपलं सेंटेन्स काय होईल? शी शुड नॉट गो अलोन. शी शुड नॉट गो अलोन. तर बघा, आय होप की इथपर्यंत तुम्ही क्लिअर झाले असाल, की आपण शूडचा यूज करून पॉझिटिव्ह सेंटेन्स व निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवू शकतो. तर आता आपण पाहूया, की शूडचा यूज करून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? तर प्रश्नार्थक वाक्य. तर बघा, आता आपण पाहूया शूडचा यूज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कसा करायचा. शूडचा यूज करून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी देखील एक स्ट्रक्चर आहे. तर सर्वात आधी आपण ते स्ट्रक्चर समजून घेऊया. बघा, वाक्याच्या सुरुवातीला आपण यूज करणार शुड, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर आपण यूज करणार V1 आणि लास्टमध्ये ऑब्जेक्ट. बघा वाक्य कसं होईल? मला आता जायला पाहिजे का? इथे आपण प्रश्न विचारत आहोत. मला आता जायला पाहिजे का? त्यामुळे आपण वाक्याच्या सुरुवातीलाच शूडचा यूज करणार. कशाचा यूज करणार? शूडचा. तुम्ही स्ट्रक्चर बघून वाक्य बनवू शकता. बघा, आपण स्ट्रक्चरनुसार सुरुवातीलाच काय घेतलं? शूड घेतलं. त्यानंतर आपण घेणार सब्जेक्ट आणि सब्जेक्ट काय आहे आपलं? आय. त्यानंतर आपण यूज करणार वर्ब आणि वर्ब काय आहे? गो. आणि वाक्याच्या शेवटी आपण यूज करणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे? नाव. तर आपलं वाक्य कसं झालं? शुड आय गो नाव? मला आता जायला पाहिजे का? तर आपलं वाक्य कसं झालं? शुड आय गो नाव? नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मला तिची मदत करायला पाहिजे का? आपण प्रश्न विचारत आहोत, मला तिची मदत करायला पाहिजे का? तर बघा कसं विचारणार आपण प्रश्न? शुड आय हेल्प हर? शुड आय हेल्प हर? नेक्स्ट सेंटेन्स बघा, आपण हे काम करायला पाहिजे का? जेव्हा आपण ग्रुपमध्ये असतो तेव्हा आपण एकमेकांना विचारतो ना, की आपण हे काम करायला पाहिजे का? तर आपण कसा विचारणार प्रश्न? शुड वी डू धिस वर्क? शुड वी डू धिस वर्क? नेक्स्ट सेंटेन्स बघा, मला त्याच्याशी बोलायला पाहिजे का? तर आपण प्रश्न कसा विचारणार? शुड आय टॉक टू हिम? शुड आय टॉक टू हिम? म्हणजे मला त्याच्याशी बोलायला पाहिजे का? तुम्ही फक्त हे स्ट्रक्चर लक्षात घ्या आणि तुम्ही सेंटेन्स बनवा किंवा तुम्ही क्वेश्चन तयार करू शकता. तर बघा, इथपर्यंत आपण शिकलो, की शूडचा यूज करून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची, निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची व इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची, म्हणजे शूड पासून प्रश्न कसे विचारायचे. आय होप की इथपर्यंत तुम्ही क्लिअर झाले असेल, की शूडचा यूज करून सेंटेन्सेस कशी बनवायची. तर बघा, मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत आहे. या वाक्यांची इंग्लिश काय होईल, यांना तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसं कराल, हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आज आपण जे काही शिकलो त्यांची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्ही अगदी इझिली तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह करू शकाल.